नमस्कार, थेट संवाद मध्ये मी निलेश फरकाडे पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतो। आपण बघत आहात राष्ट्र निर्माण न्यूज। मित्रांनो, निवडणुकीचे वारे सुरू आहेत आणि या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप हे होतच असतात। जर आपण बघितलं प्रत्येक पक्ष हा आपल्या बाबतीत आपली माहिती देण्याकरता समोरचा पक्ष किती चुकीचा, तो किती चुकीचे कामं करतोय याची पूर्ण एक लिस्ट लोकांसमोर आणतो, मतदारांसमोर आणतो आणि त्या माध्यमातून स्वतःचा प्रचार करतो। सध्याच्या स्थितीत ही स्थिती सगळीकडे दिसून येत आहे। त्यामध्ये देशाचे शीर्ष नेते म्हणजे राहुल गांधी असू द्यात किंवा नरेंद्र मोदी असू द्यात हे सुद्धा त्याबद्दल मागे गेलेले आहेत, म्हणजे पुढे आलेले आहेत। त्यातल्या त्यात सध्याची स्थिती अशी आहे की दोघांच्या विरोधात इलेक्शन कमिशन मध्ये तक्रारी झालेल्या आहेत। एकंदरीत सर्व वातावरण हे एका शिगेला पोहोचलेलं आहे, ज्यामध्ये आरोप प्रत्यारोप हे कोणत्याही स्तरापर्यंत जाऊ शकतात अशी स्थिती आता दिसून येत आहे। 2 चरण झालेले आहेत, काल दुसरं चरण पार पडलं आणि आता सध्याची स्थिती अशी आहे की अजून 5 चरणांमध्ये निवडणूक होणार आहे, 5 पार्ट्स मध्ये। आणि त्या 5 पार्ट मध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी लोक मतदान करणार आहेत, उमेदवार मतदान मागणार आहेत। एकंदरीत या संपूर्ण याच्यामध्ये सर्वात मोठा विषय जो येतोय तो आवर्जून सांगावासा वाटतो, तो विषय आहे संविधानाचा। एक पक्ष म्हणतोय की संविधान बदललं जाणार आहे, दुसरा पक्ष म्हणतोय की संविधान आम्हाला बदलायचं नाही, आम्हाला 400 पार जायचं आहे। आणि एक अनंत हेगडे म्हणून माजी मंत्री जे आहेत त्यांचं स्टेटमेंट एका कार्यक्रमात येतं, ज्यामध्ये ते म्हणतात की आम्ही 400 पार झालो तर निश्चितपणे संविधान बदलू शकतो। एकंदरीत हेवे दावे एका बाजूला, पण जी परिस्थितीची पद्धत यावेळी वापरली जाते आणि त्या परिस्थितीच्या माध्यमातून कशामुळे आपण समोर जाऊ शकतो, कोणकोणत्या गोष्टीमुळे आपण समोर जाऊ, त्यासाठी जे काही करावं लागेल ते सर्व करण्याचा प्रयत्न होतोय आणि निश्चितपणे कुठेतरी लोकशाहीला मारक आहे। संविधान बदललं जाऊ शकतं किंवा नाही हा सर्वात मोठा विषय आहे। दुसरी गोष्ट, खरंच एखादा पक्ष संविधान बदलासाठी काम करतोय का, हा सुद्धा एक मोठा मुद्दा आता समोर आलेला आहे। या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम, जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि प्रवक्ते सुद्धा आहेत, आणि सोबतच आमच्यासोबत पत्रकार कृष्णा मस्के सुद्धा आहेत, जे पण आपली माहिती देत आहेत। सर, आपल्या दोघांचेही आमच्या या स्टुडिओमध्ये स्वागत आहे। विषय थोडासा गंभीर आहे आणि विषयाचं महत्त्व सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। संविधान बदललं जाऊ शकतो का, हा प्रश्न सर्वात आहे। सर, आपल्या पक्षात मात्र या गोष्टी समोर येतात, खरंच संविधान बदललं जाऊ शकतं आणि आपला पक्ष संविधान बदलणार आहे का, हे दोन्ही प्रश्न। खरं तर हा प्रश्न जो समज विरोधी पक्षानं काही माध्यमांना हाताशी धरून भारतीय समाज मनात पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे सगळं हास्यास्पद आहे। सगळ्यात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षानं एक नारा दिला, अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार। विरोधी पक्ष सगळ्या आघाड्यांवर अपयशी होत असताना आणि त्यांची इंडी अलायन्स देशातल्या कोणत्याही राज्यामध्ये पूर्णत्वाने यशस्वी होत नसल्याचे दिसत असताना त्यांना भारतीय समाजमन भडकाविण्यासाठी, त्यांच्या मनामध्ये चुकीचे समज पेरण्यासाठी या नाऱ्याला त्यांनी संविधान बदलण्यासाठी भारतीय जनता पक्षाला 400 पेक्षा अधिक जागा हव्या आहेत अशा पद्धतीचा समज त्यांनी माध्यमांच्या हाताशी धरून निर्माण केला। खरं तर विरोधी पक्ष आज निवडणुकीच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये कोणतीही नीती त्यांच्याकडे नाही, त्यांची नियत नाही आणि विरोधी पक्षाला, इंडी अलायन्सला कोणत्याही पद्धतीचा नेता नाही। संपूर्णपणे बॅकफुटेड असताना, मागच्या बॉलर असताना त्यांनी निव्वळ भारतीय समाज मनावर एक दडपण आणण्याच्या दृष्टीनं किंवा मत पोलराइज करण्याच्या दृष्टीनं संविधान बदलण्याच्या चर्चेला तोंड फोडलं। पण मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो किंवा आपल्याला उलट विचारू शकतो की नरेंद्र मोदीजींचं 2014 ते 2024 या काळामध्ये देशामध्ये स्पष्ट बहुमताचं सरकार असताना संविधानातल्या एकाही कलमाला हात लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने केलेला नाही। आणि त्यामुळं या उलट काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये ज्या पद्धतीच्या घटना दुरुस्त्या झाल्या त्या अत्यंत आश्चर्यकारक घटना दुरुस्त्या होत्या।
मी तुम्हाला सांगू इच्छितो की 42व्या घटना दुरुस्तीने तर संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये देखील बदल इंदिरा गांधींनी आपल्या सत्ता काळात केलेले आहेत. नंतर राजीव गांधींच्या कार्यकाळाचा जर तुम्ही तपासणी किंवा अभ्यास केला तर शहाबानो प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा खटला विरुद्ध गेलेला असताना एका विशिष्ट समाजाला फेवर देण्याच्या दृष्टीने राजीव गांधीजींनी संविधानामध्ये दुरुस्ती केली. जे संविधानाचा मूळ ढाचा देखील त्याला बदलण्याचं कटकारस्थान, त्याच्यावर दुरुस्त्या सुचवण्याचं आणि आणण्याचं कटकारस्थान हे खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या काळात झालं. पण आता ज्यांनी ही सगळी कुकृत्य आपल्या सत्ता काळात केली त्याच पक्षाचे लोक भारतीय जनता पक्षावर या माननीय नरेंद्रजी मोदीवर अशा प्रकारच्या घटना दुरुस्तीचे किंवा घटना बदलण्याचे आरोप ठेवताना मला आश्चर्य वाटतं. पण मला विश्वास आहे की या भारतातली 140 करोड जनता ही निश्चितच सुज्ञ आहे, समजदार आहे, शहाणी आहे आणि ते कोणत्याही पद्धतीनं विरोधी पक्षाच्या परसेप्शन मध्ये गैरसमजाच्या या गुरफट्यात कोणत्याही पद्धतीने अडकून न पडता ते निश्चितपणानं 2047चा विकसित भारताची संकल्पना, जे स्वप्न आम्ही पाहतोय त्या स्वप्नाला साथ देतील आणि या सगळ्या गैरसमजातून बाहेर पडत विकसित भारताच्या स्वप्नांना आणि संकल्पनेला त्या दिशेनं नरेंद्रजी मोदी यांना मतदान करतील असा मला विश्वास वाटतो. सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण सध्याच्या स्थितीमध्ये विषय असा आहे की माजी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे प्रचार सभेत बोलतात की 400+ झाल्यानंतर आपण संविधान बदलू शकतो. अनंत हेगडेंचं जे स्टेटमेंट आहे त्याचा अभ्यास केला नाही किंवा ते माझ्या नजरेखालून केलं नाही. पण जर अनंत हेगडेंचं अशा पद्धतीचं स्टेटमेंट होतं तर अनंत हेगडेंना भारतीय जनता पक्षाने तत्काळ प्रभावाने कारणे दाखवा अशी नोटीस देखील बजावलेली आहे. आणि निश्चितपणे लक्षात घ्या की येत्या काळामध्ये योग्य वेळी योग्य पद्धतीची कार्यवाही देखील हेगडेंवरती निश्चित रूपानं होईल असा मला विश्वास आहे आणि भारतीय जनता पक्षाने देखील त्या पद्धतीची वाटचाल पुढे सुरू केलेली आहे. हा प्रश्न जेव्हा भारतीय जनता पक्षाला विचारला जातो, एक 2-3 दिवसापूर्वी गोव्याचे काँग्रेसचे उमेदवार फर्नांडिस म्हणून त्यांनी सांगितलं की गोव्याचं स्वातंत्र्य हे 1961 मध्ये झालं, गोवा स्वातंत्र्य, तेव्हा भारताचं संविधान आमच्यावर लादल्या गेलं. अशा पद्धतीच्या वल्गना केल्यावर देखील काँग्रेसनं एकाही पैशाची कार्यवाही केली नाही, त्याचं साधं स्पष्टीकरण देखील दिलं नाही किंवा त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या पद्धतीने चर्चा देखील पुढे नेण्याचा प्रयत्न केला नाही. एकीकडे भारतीय जनता पक्ष लगोलग आपल्या विवादग्रस्त अशा पद्धतीच्या स्टेटमेंट करणाऱ्या कार्यकर्त्यावर त्या पद्धतीची कारवाई करण्यासाठी पुढे जाते आणि दुसरीकडे मात्र काँग्रेस निमूटपणे आपल्या स्वतःच्या त्याच्या लोकांकडे डोळे मिटून गप्प बसली राहते. हा जो दुर्दैवाचा जो फरक आहे हा जनतेने ओळखला पाहिजे असं देखील आव्हान मी आपल्या या चर्चेच्या माध्यमातून आज करतो. आपला मुद्दा नेमका कळला, पण एक गोष्ट आपल्याला इथून मला विचारायची वाटते, आपण एका जबाबदार पक्षाचे प्रवक्ते या मोठ्या पदावर कार्यरत आहात. मला एक सांगा, तुमचा पक्ष असू द्या किंवा समोरचा पक्ष असू द्या, दोन्ही पक्षांतर्फे हा विषय मुळात आणणं, सामान्य लोकांपर्यंत, सामान्य जनतेपर्यंत वोट मागण्यासाठी असे सगळे मुद्दे उपस्थित करणं किंवा त्यावर आरोप प्रत्यारोप करणं, कुठेतरी हे तुम्हाला असं नाही वाटत का की प्रचाराची जी लेवल आहे ती खाली चालली आहे? हे खरं आहे की विरोधी पक्षाकडे किंवा इंडी अलायन्सकडे कोणतेही मुद्दे निवडणुकीच्या दृष्टीनं चर्चेमध्ये आणण्यासाठी राहिलेले नाही. आमच्याकडे सांगण्यासाठी बरंच काही आहे. आम्ही 2014 ते 2024 या आमच्या आदरणीय मोदीजींच्या सत्ता काळामध्ये या देशाला सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्या फार पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. वैज्ञानिक दृष्ट्या देखील हा देश आम्ही फार पुढे नेलेला आहे. आज आम्ही नीती आयोगाच्या आकड्यानुसार 25 करोड लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलेला आहे. हा देश कधी नव्हे तो आंतरराष्ट्रीय पटलावर एक महासत्ता, एक शक्ती म्हणून पुढे आलेला आहे. कधी नव्हे तो आम्ही शैक्षणिक
या दृष्टीनं अनेक जे बदल केलेले आहेत, त्यातले स्किल इंडिया असेल, स्टँडअप इंडिया असेल, ती शैक्षणिक व्यवस्था ही रोजगाराभिमुख कशी करता येईल त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष आणि सरकारनं कार्यक्रम राबवलेला आहे. आम्ही चंद्रयान-3 आणलं, आदित्य-L1 आणलं. आम्ही हा देश तंत्रज्ञान दृष्ट्या प्रगत केला. जो मोबाईल आम्हाला इम्पोर्ट करावा लागत होता, आज भारतामध्ये एक्सपोर्ट करण्याची शक्ती आलेली आहे. इकॉनॉमी जी 11व्या क्रमांकावर होती ती 5व्या क्रमांकाची आर्थिक शक्ती भारत झालेला आहे. त्या क्रमांकावर भारत आलेला आहे. भारतीय जनता पक्षानं आणि केंद्र सरकारनं मागच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोरोनाची लस स्वतः तयार करण्यापासून तर 200 करोड लसी पुरवणे आणि जगभरातल्या गरीब देशांना देखील त्या लसींचा फायदा मिळवून देणे, एवढंच नव्हे तर कोरोना काळामध्ये आणि आज तागायतपर्यंत 80 करोड जनतेला प्रति मानसी प्रति महिना 5 किलो रेशन देणे, स्वच्छ भारताच्या अंतर्गत महिलांचा आत्मसन्मान जागृत ठेवताना आम्ही प्रत्येक महिलेला शौचालयाची व्यवस्था करून देणे, हर घर नल, नल से जल, या सगळ्या व्यवस्था आणि प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत वीज पुरवठा करण्याचं देखील काम जे मागच्या 65 वर्षात होऊ शकलं नाही, ते मोदीजींच्या कार्यकाळात झालेलं आहे. आज मला ह्याच गोष्टीचं आणि भारतीय समाज मनाचं देखील दुर्दैव वाटतं की माध्यमांना हाताशी धरून विरोधी पक्ष किंवा इंडिया अलायन्स या विकसित भारताच्या संकल्पनेकडे किंवा स्वप्नाच्या दृष्टीनं किंवा मोदीजींनी मागच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामाच्या संदर्भाने चर्चा न करता आज ज्या पद्धतीचे मुद्दे भारतीय राजकारणातील भारतीय समाजमनात टाकण्याचे प्रयत्न होतात, हे मला अत्यंत आश्चर्यकारक वाटतं. आणि तेवढंच खेद देखील वाटतो की आमची जी लोकशाही आहे, आमचा जो अभ्यास आहे, आमचा जो माणूस आहे, आमचा जो मतदार आहे, अजूनही त्याच गुरफट्यात कुठेतरी अडकून पडण्याचे लक्षणं निदान आता तरी दिसत आहे. निश्चितपणे या विषयावर मी पुन्हा तुमच्याशी आणखी एक प्रश्न घेणार आहे, पण त्यावेळी तत्पूर्वी वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा आपण येऊया कार्यक्रमात आणि या कार्यक्रमात पुन्हा सरांना एक प्रश्न आपले विचारायचे. आमच्यासोबत संपादक कृष्णा मस्के सुद्धा आहेत, ते सुद्धा आपल्याला सरांना प्रश्न विचारतील आणि आमची चर्चा अशी सुरू राहील. बघत राहा राष्ट्रीय न्यूज. बिजनेस छोटा हो या बड़ा, हर दुकानदार उसे बढ़ाना चाहता है. अब राष्ट्र निर्माण न्यूज आपके लिए लाया है एक सुनहरा अवसर. हम आपकी शॉप को घर घर तक पहुंचाएंगे, करेंगे आपकी शॉप का प्रमोशन पूरे महीने मात्र 5,000 रुपए में. अब आपके प्रोडक्ट की हर जानकारी हम पहुंचाएंगे आपके कस्टमर्स तक. अधिक जानकारी के लिए नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. चर्चा सुरू आहे, संविधान खरंच बदललं जाणार आहे का, आणि जर ते बदललं जाणार आहे तर त्यांना वोटिंग करायची का, आणि जे जर बदललं जाणार नाही आहे तर त्यांच्या बाबतीत त्यांच्या वर्गलांना रिप्लाय द्यायचा का. किती प्रश्न आहेत, कारण विषय इतका गंभीर आहे आणि या विषयावर आपण चर्चा करतो. आमच्यासोबत चर्चेसाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत धर्मपाल मेश्राम साहेब, त्यांच्याकडे आपण जाणून घेतोय कशा पद्धतीने हा विषय, आणि सोबतच कृष्णा मस्के संपादक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण आणखी प्रश्न घेणार आहोत. सर, मगाशी तुम्ही बोलता म्हणाले की स्थिती निश्चितपणे खालावलेली आहे आणि ज्या पद्धतीने प्रचार व्हायला पाहिजे, जसं तुमचं म्हणणं आहे की तुमचा पक्ष विकासाच्या दृष्टिकोनावर प्रचार करतोय, पण समोरचा पक्ष हा तुम्हाला डायरेक्टली इनडायरेक्टली का होणार जाती धर्म संप्रदायामध्ये ओढतोय, असं तुमचं म्हणणं आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, एका विशिष्ट जाती धर्मासाठी हा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. निश्चितपणे सर्वांना अभिमान राहावा या गोष्टीचा की आपण अशा एका जगातल्या सर्वात मोठ्या लिखित संविधानाचा अवलंब केलेला आहे, ज्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून ते तयार करण्यात आलेला आहे, त्यांच्या मार्फत तयार करण्यात आलेला आहे आणि प्रत्येकाला त्याचा अभिमान आहे. पण एका पर्टिक्युलर जाती धर्म संप्रदायासाठी हा मुद्दा बाहेर काढणं आणि त्याच्यावर तुम्ही सुद्धा प्रत्यारोप करणं, या संपूर्ण याच्यामध्ये कुठे ना कुठे विकास हा साईडला निघून जाती धर्माचा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न यामध्ये होत आहे. काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या समोर आल्या की दलित समाजाचा असा प्रकार झालाय. याला कसं कोणत्याही वृत्तपत्रांनी काय छापायचं ते त्यांचं स्वातंत्र्य आहे, परंतु ज्या काही दिशानिर्देश आहेत त्याचा अवलंब मात्र प्रत्येकाने केला पाहिजे. प्रत्येकांना आपल्या मर्यादांचं भान असलं पाहिजे. मी आपल्याला वारंवार सांगत आलेलो आहे की संविधानाच्या बदलण्याची जी चर्चा आहे ती विरोधी पक्षानं
काही माध्यमांना, प्रतिथयश किंवा प्रस्थापित माध्यमांना हाताशी धरून भारतीय समाज मनात पेरण्याचं काम केलेलं आहे. याचं कारण असं आहे की विरोधी पक्षाकडं नेतृत्व नाही, नीती नाही, नियती नाही. त्यांच्याकडे चर्चा करण्यासाठी मुद्दे नाहीत. त्यांनी मागच्या त्यांच्या सत्ता काळामध्ये या देशाला बदलण्यासाठी काय नेमकं केलं ते मुद्दे त्यांच्याकडे नाहीत. मुद्दाविहीन आणि भरकटलेलं, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी नीती आणि विचारसरणी निवडलेले विरोधी पक्षाचं कटबोळ हे संघटित भारतीय जनता पक्षाला आणि कणखर नेतृत्वाच्या रूपानं मोदीजींना टक्कर देण्यासाठी अपात्र आहे. आणि म्हणूनच त्यांनी संविधानाचा मुद्दा आज पुढे केलेला आहे. परंतु संविधानाच्या मुद्द्यामुळे एका जाती धर्माकडे पाहण्याचा विषय वेगळा असू शकेल. संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या मंडळींचा जो विषय असतो तो बुद्धिवादी आहे, इंटेलेक्च्युअल आहे. परंतु दुर्दैवानं आज हे सगळे तुमच्याही पक्षाला सर एका पर्टिक्युलर जाती धर्माचाच पक्ष असं मानलं जातं. दुर्दैवानं ते लोक आजकाल बुद्धिभेदी झालेले आहेत. भारतीय जनता पक्षाकडे पाहताना हा एका जातीचा, एका धर्माचा पक्ष हे जे तुम्ही म्हणताय, ही संकल्पना अत्यंत चुकीची आहे. विरोधी पक्ष या पद्धतीचं राजकारण करणार असेल तर ते निषेधार्ह आहे. भारतीय जनता पक्षानं कधीही धर्माचं राजकारण केलेलं नाही, जाती पंथाचं राजकारण केलेलं नाही. भारतीय जनता पक्षानं सर्वसमावेशी विकसिततेकडे नेण्याचं आणि सुधारणावादी पद्धतीचं राजकारण केलेलं आहे. हे लक्षात घ्या की काश्मीरमध्ये 370चं कलम हटवून काश्मीरचा जो अविभाज्य भाग आहे तो भारताशी खऱ्या अर्थानं भारताच्या मुख्यधारेत जर जोडण्याचं काम केलं तर ते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं केलं. परंतु या गोष्टीकडे तुम्ही जर धर्माच्या परिप्रेक्ष्यातून किंवा चष्म्यातून पाहत असाल, विरोधी पक्ष तशा पद्धतीने पाहणार असेल, प्रचारामध्ये भाजपतर्फे राम मंदिराचा मुद्दा उचलला जातो. निश्चितपणानं एक लक्षात घ्या, शेवटी हा देश प्रतीकांचा आहे आणि स्वीकारलं पाहिजे की अनेक लोकांनी या देशावर राज्य केलेलं आहे. नेपोलियन असतील, डच असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, मुस्लिम असतील, या लोकांनी या देशावर हजारो वर्ष राज्य केलेलं आहे. आणि जर या देशाचं प्रतीक, या देशातल्या बहुसंख्य लोकांचा आदर्श असलेला प्रभू श्रीराम हे जर स्वतः त्यांना जर मंदिर भेटणार नसेल आणि त्यांच्या मंदिरांवर आक्रांतांनी केलेलं अतिक्रमण जरा 500 वर्षानंतर समाज मनानं झुगारून अवेरून जर त्या ठिकाणी रामलल्लाची स्थापना होणार असेल तर त्यासाठी चुकलं काय? पण त्याचा प्रचारात वापर होऊ द्या ना. हे जर होणार असेल, ज्या गुलामगिरीच्या बेड्या तोडून आज पहिल्यांदा मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारनं बहुसंख्य हिंदूंच्या भावनांना अनुसरून जर आपल्या गुलामगिरीच्या बेड्या तोडत रामलल्लाची प्रतिष्ठापना केली आणि जर त्याची चर्चा होणार असेल तर होऊ द्या. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला किंवा केंद्रातल्या सरकारला कोणत्याही पद्धतीनं फरक पडत नाही. जर तुम्ही राम मंदिराकडे या दृष्टीने पाहत असाल तर आम्ही मुस्लिम महिलांच्या सुधारणावादी दृष्टीनं ट्रिपल तलाकचा कायदा रद्द केला. आज जी काही 18%, 16% जी काही जनसंख्या मुस्लिम बांधवांची या देशात असेल त्यापैकी जर अर्ध्या आमच्या मुस्लिम महिला आहेत तर त्यांच्या दृष्टीनं, त्यांच्या योग्यते चांगल्या होण्याच्या दृष्टीनं, सामाजिक अभिसरणाच्या आणि सुधारणावादी दृष्टीनं मोदीजींनी ट्रिपल तलाकचा कायदा रद्द केला. तर त्यात चुकलं काय? तो मुस्लिम भगिनींनी स्वीकारला मोठ्या मनानं. आणि आज तुम्हाला दिसत असेल की बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, अशा राज्यांमध्ये ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल भाग देखील आहेत त्या देखील ठिकाणी या मुस्लिम भगिनी आज भारतीय जनता पक्षाला मोठ्या आनंदाने मतदान करतात. ही जर सुधारणावादी प्रक्रिया आहे तर ती धर्माच्या परिप्रेक्ष्याच्या किंवा संकल्पनेच्या किंवा चष्म्याच्या बाहेरून पाहता आली पाहिजे. जे विरोधी पक्षाला शक्य झालं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं. आणि म्हणूनच आज मोदीजी सलग 2 टर्म, आणि मी 100% खात्रीशीर सांगतो की 2024 मध्ये देखील हे लिहून घ्या, भारतीय जनता पक्ष आणि अलाइड पार्टीचं मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार येईल आणि निश्चितपणानं ही निवडणूक आम्ही सहजरित्या जिंकू. ठीक आहे, हे मानलं की तुम्ही म्हणताय ज्या पद्धतीनं की राम मंदिराचा मुद्दा हा समोर घेणं सामान्य जन किंवा समाजाचा आरसा असलेले मीडिया समाजाचा आरसा असतो. पत्रकार त्यांच्याकडनं मस्के साहेब सर्वात महत्वाचं म्हणजे
राम मंदिराचा मुद्दा, संविधान बदलण्याचा विषय, हे सगळे विषय प्रचारात घेणे योग्य की योग्य? सामान्य जणांची शोध काय विचार? मला असं वाटतं की जातीचे राजकारण या ठिकाणी नको. आता विकसित राष्ट्र आहे आणि आपण विकसनशील राष्ट्राकडे आपण सगळं म्हणजे होतोय. विकसनशील राष्ट्रावर विकसित राष्ट्राकडे आपण मार्गक्रमण करतोय. भाजपने नक्कीच चांगलं काम केलंय, परंतु या 2014 आणि 2019चं जे इलेक्शन आपण बघितलं तर या इलेक्शन जो आहे 2024चा हा टोटल जातीवादीवर आलाय, धार्मिकतेवर तो हा सगळा विषय आलाय. आणि माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे ॲडव्होकेट धर्मपालजी मेश्राम चरस उपाध्यक्षांना की सर मेश्रामच्या तुम्ही सांगा की 2019 आणि 2014 मध्ये मुस्लिम समाजाने एक काँग्रेसला मतदान करतात आणि पारंपरिक मतदान आहे, परंतु त्यापैकी बौद्ध समाजाचे जे आपण जे विचार केला एक त्यांचे वोट बँक आहे जे बाबासाहेबांना मानणारे आणि संविधानाला मानणारे आहे, त्याच्यातले 50% वोटिंग ही BJPला गेली होती आणि आम्ही म्हणून भाजपा 300च्या वर गेलं होतं. पण यावेळेस 400चा आपण नारा दिलं. आणि काँग्रेस काय वाटतं तुम्हाला की काँग्रेसला असं भीती आहे का की जर मुस्लिमसह जर संपूर्ण आंबेडकरी जनता किंवा बौद्ध समाज जर सगळे जर काँग्रेसला गेले तर काय 400चे जो उद्दिष्ट आपण ठेवला ते पूर्ण होणार नाही का? म्हणून की काय की काँग्रेसने एक संविधान बचावाचं जो षडयंत्र आहे तो रचला गेला का? कारण की संपूर्ण राज्यात महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे, देशभरामध्ये आता त्याचे लोन पसरलं काय नागपुरी उपर ऊर्जा देणारी सगळं एक राहुल गांधींची काय नेमकं सत्य काय? बीजेपी मिळून संविधान बदलण्यासाठी 400 पारचं घेतात आणि त्यासाठी अनंत हेगडेंचं डिटेलिंग देतात. म्हणजे बौद्ध समाजांच्या मतांचे वर्गीकरण करण्यासाठी हा सगळं षडयंत्र रचला आहे का? काय सांग? भारतीय जनता पक्षानं आजवर कधीही जातीचं, धर्माचं, पंथाचं राजकारण मी संघटित केलेलं नाही. 2014 ते 2024 हा नरेंद्र मोदीजींचा कार्यकाळ कधी तपासला असेल किंवा मग त्याही पलीकडं अटल बिहारी वाजपेयीजींचा कार्यकाळ सत्ताकाळ तुम्ही तपासला असेल. आम्ही सुधारणावादी राहिलेलो आहे. आम्ही विकसित भारताची स्वप्न पाहिलेली आहेत, संकल्पना मांडलेल्या आहेत आणि त्या दिशेचा या देशाचा प्रवास सुरू केलेला आहे. संविधान बदलाच्या या चर्चेमुळे नेमका कोणाला फायदा होईल आणि कोणत्या पद्धतीचा फायदा होईल त्या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या नंतर आपोआप निकालाच्या दिवशी दिसतीलच प्रत्यक्षामध्ये. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो या माध्यमातून की या राज्यातला किंवा देशातला बौद्ध समाज असेल किंवा नवबौद्ध जे काही असतील, परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना स्वीकारणारे लोक असतील, अनुयायी असतील, हे देखील सुज्ञ आहे. यांना देखील माहिती आहे की मागच्या अनेक वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये ज्या गोष्टी शक्य झाल्या नाही त्या गोष्टी नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये आमचं सरकार असताना आम्ही करू शकलो. मग हिंदू मिलच्या स्मारकाचा विषय असेल, ती जमीन देण्याचा प्रश्न असेल, लंडनचा बाबासाहेबांचा बंगला असेल, महापरिनिर्वाण भूमी असेल, जी 19 करोड रुपयामध्ये खासगी बिल्डरकडून अटल बिहारी वाजपेयीजींनी आपल्या सत्ता काळात घेतली आणि मोदीजींच्या कार्यकाळामध्ये त्याचं मोठ्या स्मारकात रूपांतरित होऊन ते आता लोकार्पित करण्यात आलं. गडकरी साहेबांच्या सत्ता काळामध्ये म्हणजे गडकरी साहेब मंत्री असताना त्यांनी जवळपास 22,000 किलोमीटरचे 22,000 करोड रुपयाच्या किमतीतून 1600 किलोमीटरचे रस्त्यांनी बुद्ध सर्किट निर्माण केलं. तथागत भगवान गौतम बुद्धांची जन्मस्थळी असेल, महापरिनिर्वाण स्थळी असेल, त्यांना ज्ञान मिळालं ते ठिकाण असेल किंवा त्यांनी ज्या ठिकाणी पहिल्यांदा संबोधन केलं, दीक्षा दिली लोकांना ते ठिकाण असेल, अशा सगळ्यांना जोडण्याचं काम देखील केलं. म्हणजे आम्ही आमच्या सत्ता काळामध्ये एवढी कामं केलेली आहेत अशा सगळ्या अंगानं सामाजिक दृष्टीने देखील ती आज विरोधी पक्षाच्या डोळ्यामध्ये खुपत आहे आणि त्यांना माहिती आहे की हा समाज देखील आता ट्रिपल तलाकच्या माध्यमातून मुस्लिम भगिनी तर वळलेल्या आहेतच, एकीकडे मुस्लिम भगिनी भारतीय जनता पक्षाकडे वळलेल्या आहेत. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी देखील या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या कडे आपलं मत वळवू लागलेले आहेत आणि त्यामुळे भीतीपोटी जे वारंवार अनेकदा हे सिद्ध झालेलं आहे की विरोधी पक्षाकडे कोणताही प्रोग्राम, प्लॅनिंग किंवा प्रकल्प किंवा नियोजन नसल्यामुळे किंवा विषय नसल्यामुळे त्यांना अशा भावनात्मक विषयांना हात लावत या समाज मनाला आव्हान द्यावं लागतं. हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं
विरोधी पक्ष अशा पद्धतीचं कुभांड षडयंत्र रचत आहे असं देखील मत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. परंतु मला विश्वास आहे की त्यामुळे खूप काही फरक पडेल अशा पद्धतीचं निश्चितपणानं होणार नाही. पण मिश्रा, दुसरा एक प्रश्न असा होता की नागपुरात जर आपण बघितलं या इलेक्शनमध्ये आणि स्वतः महाराष्ट्रामध्ये हा लोन चाललाय की संविधान बचाव, प्रत्येक ग्रुपवर आपण बघतोय की संविधान बचावसाठी बौद्ध एकत्र येण्याची गरज आहे आणि त्याचा फटका एकंदरीत चित्र या ठिकाणी नागपूरच्या लोकसभेत दिसलं. आणि आता जो दुसरा टप्पा आपण आता पूर्ण झालाय आणि आता तिसऱ्या टप्प्याकडे वळतोय आणि PM नरेंद्र मोदी साहेबांना पण तो विषय आणावं लागलं. राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या नेत्यांना दखल घ्यावी लागली आणि एवढंच नव्हे तर हेगडे साहेब जे तुमच्याच पक्षाचे त्यांनी हा सगळं याला पेरलं. काय वाटतं सगळं की भाजप स्वतःच त्याला एक स्टेटमेंट आपण एक नेता देतोय आणि मग त्याच्यातला मग विविध अंगाने त्याची चर्चा सुरू होते. काय वाटतं नेमकं षडयंत्र नेमकं काय? आरोप असा आहे की भाजपच हा मुद्दा समोर वाढतं, त्यावर मग प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप वाढतात, तो मुद्दा मोठा होतो आणि त्यावर मग भाजपला स्पष्टीकरण द्यावं लागतं. काँग्रेस तर आपलं काम करायचं विरोधी पक्ष म्हणून किंवा समोरची पार्टी म्हणून, पण एकंदरीत भाजपतर्फे तर हे सगळं प्रकार तयार केले जात नाहीये. कारण की खूपदा असं होतं की विकासाचं राजकारण म्हणता कुठे ना कुठे भाजपची ती तऱ्हा दिसून येते की ज्यामध्ये थोडंसं जातीनिहाय विषय समोर करून सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जातात. बघा, शेवटी निवडणुकांचं स्वरूप बदललं आहे हे आम्हाला सगळ्यांना स्वीकारावं लागेल. फार पूर्वी भिंती रंगवल्या जायच्या, बिल्ले छापले जायचे, पोस्टर पॉम्पलेट अशा पद्धतीतून निवडणूक लढल्या जायच्या. आत्ताची जी निवडणूक आहे ही समाज माध्यमातून, विविध दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने लढल्या जातात. हे सगळे प्रकार आता बदललेले आहेत. आत्ताची जी लढाई आहे ती डेटा आणि नॅरेटिव्ह सेटिंगची आहे. त्यामुळे विरोधी पक्षानं कोणताही प्रयत्न केला, कितीही प्रयत्न केला नॅरेटिव्ह सेटिंगचा, तरी या देशातल्या मतदारांवर, त्यांच्या सुज्ञपणावर, त्यांच्या शहाणपणावर, त्यांच्या अभ्यासावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. आणि भारतीय जनता पक्षाचं संघटन हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेलं आहे. जगभरातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षाचं जे ब्रीद भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी चिकटलेलं आहे ते यामुळेच. कारण भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व, त्यांची नीती आणि नियती या सगळ्या गोष्टी आम्ही मतदारांना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यामध्ये निश्चितपणाने यश मिळेल. या ज्या काही चर्चा आहेत आज, याचा कालावधी हा फार छोटा आहे. यांचं आयुष्य 4 मे पर्यंतच आहे. 4 जून पर्यंत देखील राहणार नाही. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे मुद्दे चर्चेला जातील. हा निवडणुकीचा निव्वळ दुसरा फेज आहे आणि त्यामुळं एक लक्षात घ्या, आजचे जे विषय या ठिकाणी जे चर्चेले जात आहेत ते विषय सर्वत्र चर्चेले जातात असंही नाही. उद्या दक्षिणेमध्ये वेगळे विषय चर्चेला जातील, कधी कुठे गोव्यामध्ये वेगळे विषय चर्चेला आणले जातील. तेव्हा निवडणुका आता अशाच पद्धतीने लढल्या जातील. परंतु तरी देखील भारतीय समाज मनावर, त्यांच्या सुज्ञतेवर, त्यांच्या अभ्यासावर आम्हाला संपूर्ण विश्वास आहे. ते विरोधी पक्षाच्या कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता ते विकसित भारताच्या संकल्पनेला, मोदीजींनी जगलेल्या स्वप्नात निश्चितपणानं ते साथ देतील. मोदीजींच्या हाकेला ओ देतील आणि कमळाच्या चुनाव चिन्हासमोरचीच बटन दाबून भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला ते यशस्वी करतील असं मला एक शेवटचा प्रश्न आहे की बौद्ध समाजाचे जे मतदार आहेत, एक भ्रामक प्रचार त्या ठिकाणी केला जात आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून की संविधानात घटना दुरुस्ती करणं म्हणजे संविधान बदलणं आहे असं ते म्हणतात. परंतु नेमकं आपण जर एकंदरीत जर बघितलं स्वातंत्र्याच्या नंतर तर अनेकदा घटना दुरुस्ती झाली, त्या परिस्थितीनुसार झाली आहे. नेमकं वस्तुस्थिती काय की घटना दुरुस्ती होणं म्हणजे संविधान बदलणं आहे का? नेमकं काय सांगाल तुम्ही? याला जे दोन प्रश्न असा, खरंच संविधान बदललं जाऊ शकतं का, हा सर्वात महत्त्वाचा प्रत्येक लोकांच्या मनात तो प्रश्न आहे. हे लक्षात घ्या की गोलकनाथ विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब आणि केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ केरला ही 2 प्रकरणं सन्माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे चर्चेला आलेली असताना, त्या पिटिशन्स सर्वोच्च न्यायालयापुढे विचारात आलेल्या असताना सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात म्हणजे गोलकनाथ विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब मध्ये 11
न्यायमूर्तींच्या घटनापीठाने स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला हात लावता येत नाही. त्यानंतर गोलकनाथ विरुद्ध स्टेट ऑफ केरळच्या प्रकरणामध्ये 13 न्यायमूर्तींच्या सर्वोच्च आजवरच्या घटनापीठानं स्पष्ट शब्दात सांगितलं, पुनश्च अधोरेखित केलं की कोणत्याही पद्धतीनं बेसिक स्ट्रक्चरला संविधानाच्या हात लावता येणार नाही आणि त्याच्या आत्म्याला किंवा त्याचा गाभा बदलता येणार नाही. आणि तो गाभा नेमका काय राहील अशी जेव्हा सन्मान्य कोर्टाला विचारणा झाली तेव्हा ते सन्मान्य कोर्टानं पुन्हा सांगितलं की ते आम्ही ज्या वेळेस जशी वेळ पडेल त्यावेळेस सांगू की बेसिक स्ट्रक्चर संविधानाचे काय आहे. त्यामुळे लक्षात घ्या, हीच या देशाच्या लोकशाहीची मेघ आहे आणि संविधानाची यशस्वीता आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार करताना त्यातले इन्सर्ट केलेले मुद्दे आता आमच्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झालेली आहेत आणि मी तुम्हाला विश्वास देतो की पुढच्या 1000 वर्ष देखील या गोष्टीवर चर्चा केल्या गेल्या तरी संविधान जे आहे ते याच पद्धतीत राहील, असंच राहील. याला कोणत्याही पद्धतीने त्याच्या मूळ गाभ्याला बेसिक स्ट्रक्चरला हात लावता येणार नाही. त्या ज्या गोष्टींचे बदल पाहिजे, परिवर्तन आणि सुधारणावादी हा तर जगाचा नियम आहे. ज्या वेळेला ज्या गोष्टींची आवश्यकता पडतील त्या गोष्टींवर चर्चा होईल, पण बेसिक स्ट्रक्चरला हातच लावता येणार नाही हे देखील त्या संविधानामध्ये अंतर्भूत आहे, नमूद आहे. त्यामुळे संविधानाच्या संदर्भाने किंवा संविधान बदलण्याच्या संदर्भाने किंवा त्यातल्या सुधारणांच्या संदर्भाने चर्चा करणं ही वायफळ बडबड आहे, निवड. त्याला कोणत्याही गोष्टीचा अर्थ उरत नाही. हे सगळ्या घटना तज्ञांनी समजून घेतलेलं आहे. यावर अनेक वेळेला चर्चा झालेल्या आहेत. जर कोणाला काही शंका वाटत असतील तर त्यांनी परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाच्या कलमांवर चर्चा करताना ज्या संविधानाच्या डिबेट्स आहेत त्याचं जरी वाचन केलं तर मला वाटते निश्चितपणे हा सगळा धुराळा बसेल. धुराळा बसलेला देखील आहे, परंतु काही बुद्धिजीवींना, खास करून विशेषत्वाने विरोधी पक्षातल्या नेत्यांना त्यांच्याकडे काहीही प्रोग्राम नसल्यामुळे या अशा चर्चांना तोंड फोडावं लागतं आणि याच आधारावर त्यांना निवडणुकीला सामोरं जावं लागतं. हे त्यांचं अपयश आहे, परंतु ते त्यांना 4 जूनच्या निकालानंतर दिसेल हे देखील मी आपल्या माध्यमातून अशा सगळ्या लोकांना सांगू इच्छितो. नक्कीच सर, ते प्रश्न होता 80 वेळा घटना दुरुस्त झाली आहे काँग्रेसच्या कार्यक्रमात, तर त्याला सुद्धा आम्ही आता संविधान बदलाची तयारी समजायची का? 80 वेळा ज्या घटना दुरुस्त्या झाल्या, हे बघा, एक स्थिती अशी आली इंदिरा गांधींच्या कार्यकाळामध्ये की संविधानालाच ती स्वीकारलं नाही. ज्या दिवशी आणीबाणी लादली गेली आणि नागरिकांचे फंडामेंटल राईट्स जे घटनादत्त अधिकार आहेत, मौलिक अधिकार, ते देखील नाकारले गेले. या देशाला संपूर्ण जेलमध्ये परावर्तित करण्यात आलं. ते परंतु त्याचा देखील कालावधी हा फार छोटा होता. तो देखील कालावधी संपला. लोकांनी उठाव केला, आणीबाणी मोडीत काढली आणि आणीबाणी उघडल्यानंतर निवडणुकांना सामोरं जाताना इंदिरा गांधींचं काय झालं हे इतिहास आहे, हे सर्वविदित आहे. त्यामुळं अशा पद्धतीच्या चर्चांना देखील 80 वेळा घटना दुरुस्त्या मी सांगितलं की सगळ्या गोष्टी परिवर्तनशील आहेत, सुधारणावादी आहेत. ज्या ठिकाणी त्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी कोणत्या पद्धतीने दुरुस्त कराव्यात त्याचं देखील संविधानामध्येच उल्लेख आहे, त्याचं देखील इन्सर्शन संविधानामध्ये केलेलं आहे आणि ते कालपरत्वे त्या पद्धतीने ठरवलं जातं. शेवटी संविधानातल्या कलमांचं जे प्रस्तुतीकरण आहे त्याचा अर्थ काढण्याचं जे काम आहे ते न्यायालयांचं आहे आणि निश्चितपणानं या देशातल्या न्यायालयांनी ते आपलं काम चोखपणे वेळोवेळी बजावलेलं आहे. नक्कीच. तर मित्रांनो, चर्चेचा शेवटचा टप्पा आलेला आहे आणि सर्वात म्हणजे शॉर्ट मध्ये दोघांचंही आपण मत घेऊया. संविधान बदलण्याची स्थिती भाजपची आहे का, होऊ शकतं का, आणि काँग्रेसचा आरोप योग्य आहे का? मला वाटत नाही की सगळं शक्य होणार, कारण की संविधानाच्या बेसिक फंडामेंटल हात लावता येणार नाही, सर्वोच्चाने स्पष्ट केलंय. ही सगळी भ्रामक प्रचार आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं. कारण जर संविधान बदलवायचं असतं तर दुसऱ्या या 2019च्या नंतर आपण करू शकलो असतो, तशी कुणकुण आणि बाकीचे सगळे प्रोसेस सुरू असते.
पण मला असं वाटत नाही की माझं पत्रकार म्हणून की असं काही आहे. हा सगळं राजकारणाकडे बघून, इलेक्शनकडे बघून काँग्रेसचं एक षडयंत्र आहे, विरोधी पक्षांचा षडयंत्र आहे की बौद्ध समाजाला आपल्याकडे वळवायचं, त्याच्यामध्ये विष पेरायचं आणि बाकीच्या लोकांना पण त्याच्यामध्ये सहभागी करून संविधान बचाव म्हणून त्याला समोर घेऊन जायचं. हा सगळा एक मला वाटतं एक मोठा विचार करून आणि सगळं करून षडयंत्र आहे. मला असं वाटतं नाही भाजप असं काही कुठे मार्ग त्याच्यामध्ये घेईल, निर्णय असं घेईल अशी काही सध्या सध्या तरी नाही आहे. आणि हा एक ज्या दिवशी जर होईल तर मला असं वाटतं भारत देशामध्ये जे 140 कोटीची जनता सगळं उठाव करेल, रस्त्यावर उतरतील. आणि एवढं सोपं नाही भारतीय संविधान बदलणं, कारण बाबासाहेबांना आणि मांडणारे आणि त्यांच्या संविधानाला मांडणारे, त्यांच्या विचारांना मांडणारे या ठिकाणी आहे. मला असं वाटत नाही की असं काही होईल म्हणून. भाजपतर्फे संविधान बदलायची काही फ्लो आहे का, आणि नाही तर ते स्पष्ट करताना संक्षेपमध्ये लोकांना आपण काय सांगतो? ही चर्चेला प्रत्यक्षात फ्लोअरवरती आणणे हे देखील अत्यंत हास्यास्पद आहे असं मी समजतो. भारतीय जनता पक्षानं आपल्या सत्ता काळामध्ये कोणत्याही पद्धतीचं चुकीचं कार्य केलेलं नाही. संविधानाच्या कोणत्याही आर्टिकलला हात लावलेला नाही, फंडामेंटल राईट्सला हात लावलेला नाही. या देशातल्या प्रत्येक माणसाचा सन्मान भारतीय जनता पक्षाने आपल्या सत्ता काळात केलेला आहे. संविधानाचा सन्मान केलेला आहे, संविधानकर्त्यांचा सन्मान केलेला आहे. या देशातल्या हे संविधान ज्या लोकांसाठी 140 करोड लोकांचा सन्मान केलेला आहे. आणि त्यामुळं असा विषय चर्चेला आणणे देखील आम्ही अत्यंत चुकीचा आहे असं आम्ही समजतो. आज नाही, उद्या नाही, कधीही नाही. आणि संविधान बदलण्याच्या संदर्भाने चर्चेला विषय आणणारी इंडिया अलायन्स 4 जूनला त्यांची तोंड काळी झालेली आणि उघडी झालेली याच देशातली जनता आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिजे असा विश्वास देखील मला वाटतो. नक्कीच. तर मित्रांनो, हा चर्चेचा विषय हा जेवढा गंभीर होता तेवढाच विचारणीय होता, कारण असे मुद्दे प्रचारात आणले जावे हे सुद्धा खूप दुःखद आहे. आणि पण ही घटना घडते आहे, ह्या गोष्टी घडतात आहे. मिश्रम साहेब, आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि मस्के साहेब, आपणही आपल्या वेळात वेळ काढून आमच्या इथे आलात त्याबद्दल खूप खूप आभार. तर मित्रांनो, संविधान बदललं जाणार की नाही आणि संविधान बदलाचे खरंच संकेत आहेत का, हा जो विषय घेऊन आज ही चर्चा आपण रंगवली आणि या चर्चेमध्ये आपण मान्यवरांचे अभिप्राय घेतले. त्यामध्ये एक गोष्ट निश्चितपणे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं जायचं आणि ज्या अद्वितीय व्यक्तिमत्वांच्या जन्मामुळे ही भारतभूमी समृद्ध झाली आणि जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान आपल्या देशाला मिळालं आणि अबाधित पद्धतीनं ते संविधान आजही आहे आणि पुढे अनेक वर्ष राहील. अशा या संविधानाला बदलण्याचा विचार निश्चितपणे हा कुठेही कुणासाठी योग्य नाही आणि सोबतच असं काही होऊ सुद्धा शकत नाही असं मान्यवरांचं मत आपल्याला सांगितलेलं आहे. यावरून आपण एवढं नक्कीच समजून घ्यावं की संविधान हा भारतात संविधान हे प्रत्येक भारतीयासाठी गर्वाचा विषय आहे आणि हा विषय असाच अबाधित वर्षानुवर्ष राहो हीच आमची अपेक्षा आहे. मित्रांनो, पुढल्या चर्चेत नवीन व्यक्तींसह नवीन विषयासह आम्ही आपल्यासोबत जुळूच. तोपर्यंत मला त्या रजा.